पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। काँग्रेस कार्यकर्त्यांनी रायगडची शान राखली। महेंद्र शेठ घरत। काँग्रेस हा जनतेचा पक्ष असून सध्या देशात महागाई आणि केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात जनतेसाठी लढा सुरू असल्याचे मत राष्ट्रीय प्रवक्त्या डॉक्टर रागिनी नाईक यांनी व्यक्त केले। अलिबाग येथील काँग्रेस भवनात रायगड जिल्हा काँग्रेस कमिटी आढावा बैठक रविवारी पार पडली। या बैठकीला राष्ट्रीय प्रवक्त्या डॉक्टर रागिनी नाईक, प्रदीप राव, मनोज गणोरे यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी बोलताना डॉक्टर रागिनी नाईक यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली। राहुल गांधी हे सर्वसामान्य जनतेसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत, तर प्रियंका गांधी सत्ताधाऱ्यांना जशास तसे उत्तर देत आहेत, असे त्यांनी सांगितले। तसेच सुजन संघटन अभियान अधिक मजबूत करण्यासाठी आपण रायगडमध्ये आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले। जिल्हा अध्यक्ष महेंद्र शेठ घरत यांनी कार्यकर्त्यांचे कौतुक करत सांगितले की रायगड जिल्ह्यात काँग्रेस कार्यकर्त्यांनी उत्तम कामगिरी केली आहे। यंदा जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेसने 3 पैकी 2 जागांवर विजय मिळवला असून कार्यकर्त्यांनी जिल्ह्याची शान राखली आहे। यावेळी नवनिर्वाचित सदस्य डॉक्टर मनीष पाटील आणि अविनाश ठाकूर यांचा सत्कार करण्यात आला। बैठकीत कार्यकर्त्यांनीही आपली मते मांडली। या प्रसंगी ॲडव्होकेट श्रद्धा ठाकूर, नाना म्हात्रे, निखिल ढवळे, राजाभाऊ ठाकूर, विनोद म्हात्रे यांच्यासह अलिबाग, मुरुड येथील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। या बैठकीतून रायगडमध्ये काँग्रेस संघटन अधिक मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी रायगड जिल्हा उपसंपादक संजय गायकवाड।